पहिल्या डेटचं प्लॅनिंग हा एक असा विषय आहे ना जो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधीतरी सतावतो. फर्स्ट इम्प्रेशन ते खूप महत्त्वाचं असतं नाही का? आणि ते एकदम परफेक्ट कसं करायचं हेच आपण आज जाणून घेणार आहोत. हो, ती पहिली डेट. मनात कितीतरी अपेक्षा आणि थोडं टेन्शन. हे तर असतंच. पण अजिबात काळजी करू नका. कारण योग्य नियोजनाने तीच डेट एकदम यादगार बनवता येते. चला तर पाहूया काय आहे यामागचं रहस्य. आता ह्याचं उत्तर शोधण्यासाठी ना आपण थोडं टाइम ट्रॅव्हल करणार आहोत. थेट 2003 सालात. हो, बरोबर ऐकलत. आपण एका जुन्या डेटिंग गाईडमधनं टिप्स घेणार आहोत. आता तुम्हाला वाटेल की अरे इतकं जुनं? पण थांबा, ह्यातले काही सल्ले इतके भारी आहेत ना की ते आजही तंतोतंत लागू पडतात. आणि हो, खूपच मजेशीर आहेत. तर वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल बोलण्याआधी ह्या गाईडमधला जो सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे तो आधी पाहूया. आणि हा नियम प्रत्येक डेटसाठी महत्त्वाचा आहे. तर तो नियम आहे स्टाईल प्लस 1 प्रिन्सिपल. आता हे काय आहे? सोप्पं आहे. तुमच्या स्टाईल आणि लुकच्या बाबतीत तुम्ही नेहमी इतरांपेक्षा एक स्टेप पुढे असायला हवं. म्हणजे बघा, जिथे 6-10 स्टाईल चालेल असं वाटतंय तिथे तुम्ही 7-10 दिसायला हवं. हे काय करतं? तर तुमचा कॉन्फिडन्स दाखवतं. ठीक आहे, नियम तर कळला. आता वळूया काही क्लासिक आणि रोमॅन्टिक डेट आयडियांकडे. म्हणजे अशा जागा जिथे तो मूड सेट होतो. सगळ्यात आधी येतं रेस्टॉरंट डेट. एकदम क्लासिक नाही का? एकमेकांना जाणून घेण्यासाठी ही एक बेस्ट जागा आहे. कारण इथे तुम्हाला आरामात बसून एकमेकांशी बोलायला भरपूर वेळ मिळतो. पण थांबा, योग्य रेस्टॉरंट निवडणं हे सुद्धा एक स्किल आहे. या गाईडनुसार काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जसं की वेळ कोणती आहे, तिथली लाइटिंग कशी आहे, जास्त गोंगाट तर नाहीये ना, ड्रेस कोड काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं असं ठिकाण निवडा जिथे तुम्ही आधी गेलेले आहात. असं का? कारण मग तुम्ही जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट असता. आणि यातच एक छोटीशी पण भारी टेप आहे. डिनरच्या आधी थोडंसं फिरून या. याने काय होतं? एक तर जेवताना बोलायला एक सहज विषय मिळतो आणि भूकही छान लागते. मस्त आयडिया आहे ना? एक परफेक्ट आईस ब्रेकर. ओके, तर क्लासिक डेट्स तर झाल्या. आता जरा कॅज्युअल आणि फन डेट्सकडे वळूया, जिथे प्रेशर कमी आणि मजा जास्त असते. या गाईडमध्ये काही मस्त आयडिया आहेत. जसं की पिकनिक, एखादा स्ट्रीट फेअर किंवा मस्तपैकी पाण्याजवळ फिरायला जाणं. या सगळ्या गोष्टींमधून वातावरण एकदम रिलॅक्स्ड आणि हलकं फुलकं राहतं. पण पिकनिकचं प्लॅनिंग करताय तर ऐका, या गाईडमध्ये एक भन्नाट वॉर्निंग दिली आहे की अचानक आलेल्या वादळात तुम्ही आणि तुमची डेट मेबल नावाच्या एका घाबरलेल्या गाईसोबत हवेत उडून जाऊ नये याची काळजी घ्या. म्हणजे विचार करा, काय कल्पना आहे? खूपच मजेशीर आहे. आणि इतकंच नाही, अजून एक प्रॅक्टिकल पण तितकाच मजेशीर सल्ला आहे. ओलसर जमिनीमुळे सेक्सी मूड खराब होऊ शकतो, म्हणून सोबत एक प्लास्टिक शीट नक्की ठेवा. म्हणजे बघा किती डिटेलमध्ये विचार केला आहे. बरं, हे सगळे मजेशीर इशारे बाजूला ठेवूया. पण एक गोष्ट खरी आहे, जर नीट प्लॅन केलं तर एक पिकनिक खरंच खूप सुंदर आणि रोमॅन्टिक अनुभव देऊ शकते. चला आता पुढच्या प्रकाराकडे जाऊया. क्रिएटिव्ह आणि कल्चरल डेट्स. म्हणजे अशा जागा जिथे बोलण्यासाठी विशेष शोधावेच लागत नाहीत. जसं की म्युझियम किंवा आर्ट गॅलरी. इथे सर्वात मोठा फायदा काय असतो माहिती आहे? तुम्हाला आता काय बोलू हा प्रश्न पडत नाही. कारण तिथले एक्झिबिट्सच तुम्हाला बोलण्यासाठी विषय देतात. त्यामुळे ती ऑकवर्ड सायलेन्स असते ना, ती टाळता येते. आता म्युझियम डेट यशस्वी करण्यासाठी या गाईडमध्ये 3 सोप्या स्टेप्स सांगितल्या आहेत. 1. प्रदर्शनाबद्दल आधीच थोडी माहिती काढून ठेवा. 2. थकवा टाळण्यासाठी आरामात निवांतपणे फिरा. आणि 3. हे खूप इंटरेस्टिंग आहे, संभाषणाला प्रोत्साहन देण्यासाठी कधी कधी अरे मला हे नाही माहिती असं दाखवायलाही हरकत नाही. याने समोरच्या व्यक्तीला बोलायला वाव मिळतो. याशिवाय एखादा स्टेज शो किंवा दुपारी मॅटिनी शोला जाणं हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. दिवसाची वेळ असल्यामुळे पहिल्या डेटचं जे थोडं प्रेशर असतं ते कमी होतं. चला तर आता आपण या विश्लेषणाचा शेवटचा आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत. आता आपण बघणार आहोत काही खास प्रो मूव्स ज्यामुळे तुम्ही एक जबरदस्त इम्प्रेशन पाडू शकता. तर ह्या काही युक्त्या आहेत ज्या खरंच खूप भारी आहेत. पहिलं, प्रीपेड डिनर. म्हणजे बिल भरताना तो जो ऑकवर्ड मोमेंट घेतो ना, तो टाळण्यासाठी बुकिंग करतानाच क्रेडिट कार्ड डिटेल्स देऊन टाका. किती सोपं. दुसरं, हिडन पिकनिक. म्हणजे एका छानशा लॉंग ड्राईव्ह नंतर सरप्राईज म्हणून गाडीतून एक पिकनिक बास्केट काढा.
आणि तिसरं, पक्ष्यांना खायला द्या. पण सांगा, ब्रेड नाही तर पक्ष्यांसाठी खास दाणे घेऊन जा. यातून तुमची एक हळवी आणि काळजी घेणारी बाजू दिसून येते. तर मुद्दा हा आहे की तुमची डेट कितीही सिंपल का असेना, अगदी साधी कॉफी डेट असली तरी थोडीशी विचारपूर्वक तयारी केली तर ती खूप खास बनू शकते. सगळा खेळ तयारीचा आहे. तर मग परफेक्ट जागा तर ठरली, सगळं प्लॅनिंग झालं, पण त्यामागचा जो खरा हेतू आहे, म्हणजे एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलण्याची तयारी, ती झाली आहे का? कारण शेवटी जागा कितीही चांगली असली तरी एकमेकांना जाणून घेणं हेच तर महत्वाचं आहे.